नमस्कार, परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो गोवा टू कोल्हापूर व्लॉगमध्ये। गोव्यामध्ये नाश्ता करून आम्ही निघालो थेट कोल्हापूरसाठी। कोल्हापुरात जायला आम्ही आंबोली घाटातनं जात होतो। आंबोली घाटात खूप सारे आम्हाला माकडे दिसले। परत वातावरण तर एवढं सुंदर झालेलं की काय सांगू। मग आमची इच्छा झाली चहा आणि कांदा भजी खायची। मस्त गरमागरम चहा आणि कांदा भजी, वाव, वेगळंच मजा आली। ते सगळं खाऊन झाल्यावर आम्ही निघालो ज्योतिबाच्या दिशेने। ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। म्हटलं जातं की ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांचे रूप आहे। इकडे मस्त गेल्यावर आम्हाला सगळं गुलाबी गुलाबी दिसलं। एवढं सुंदर वाटत होतं ना, तर आम्ही दर्शनासाठी लाईनीत उभे होतो। एवढा प्रवास करून आलेलो पण आम्हाला तिथे लाईनीत थकवा काही जाणवला नाही। दर्शन पण पटापट झालं। नंतर आम्ही गुलाल उधळत होतो। तिथे परंपरा आहे, पूर्ण मंदिरावर प्रदक्षिणा मारून गुलाल उधळायची। खूप छान वाटलं, फोटोजही काढले। आणि आता तिकडून आम्ही निघालो थेट महालक्ष्मी अंबाबाई देवीला। तिकडे जाताना पण असं वाटत होतं की पाऊसच पडेल। एप्रिलचा महिना होता पण असं वाटत होतं जूनचाच महिना आहे। नशीब पाऊस पडला नाही। पोचायला आम्हाला रात्र झाली पण मंदिर चालू होतं। लगेच आम्ही दर्शनाला निघालो। रात्री मंदिराचा कळस फारच सुंदर दिसत होता। एवढा प्रवास करून आलो त्यामुळे भूकही लागली होती। बाहेर जिकडे तिकडे बघावं तिथे आप्पे आणि थालीपीठचे स्टॉल होते। म्हणलं ट्राय करूया। आप्पे खूपच सुंदर होते। थालीपीठही एक खाल्लं, ते पण खूप आवडलं। तिकडून आम्ही पोचलो थेट रंकाळा तलावाला। तिकडे पोचल्यावर तर सगळा थकवाच निघून गेला। रंकाळा तलाव एवढा मोठा, मस्त तिथे थंडगार हवा येत होती। खूप मस्त वाटलं तिथे राऊंड मारायला। तिकडे जिकडे तिकडे बघावं तिकडे चिकन 65 चे स्टॉल होते। ते म्हटलं एकदा ट्राय करूनच बघू। चिकन 65 खाल्लं, वॅफेल खाल्लं, मस्तानी फालुदा पण खाल्ला। खूप मजा आली खाऊन, पोट मस्त भरलं। तिकडे रंकाळ्यावर राऊंड मारून आम्ही तो दिवस संपवला। दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो। येताना आम्हाला महाबळेश्वर लागलं। तिकडची स्ट्रॉबेरी कशी सोडू। मस्त आम्ही गोड गोड स्ट्रॉबेऱ्या खाल्ल्या। मला तर हिने फक्त 1-2च दिल्या, सगळ्या हिनेच खाल्ल्या। महाबळेश्वरनं उतरतानाचा घाट खूपच वेडावाकड्या वळणांचा होता। मस्त वाटत होतं पण एवढं निसर्गरम्य घाटात ना गाडी चालवायला। तिकडेच मध्ये एक आम्हाला आंब्याचा स्टॉल दिसला। लगेच 1 डझन घेतले आणि निघालो परतीच्या प्रवासाला। तर ही होती आमची टोटल 1400 किलोमीटरची जर्नी। व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।